Hello, welcome students. Today we are going to learn how to speak English. मित्रांनो, इंग्रजी बोलायचं म्हणजे अगोदर काय करावं लागेल? इंग्रजी बोलायचं म्हणजे म्हणलं तर आपल्याला अगोदर ऐकावं लागेल. पहा, इंग्रजी शिकण्याचे नियम फार महत्वाचे आहेत. कोणते मित्रांनो? बघा बरं, की इंग्रजी शिकत असताना सुरुवातीला आपल्याला ऐकावे लागेल. बरोबर आहे? ऐकून घेतल्यानंतर आपल्याला बोलावं लागेल. मग नंतर लिहावं लागेल. श्रवण, भाषण, वाचन, लेखन ह्या ज्या हे आहेत आपल्या स्टेप्स ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. आपण ऐकले आहे. आता आपण बोलायचं कसं? सर मग आता या ठिकाणी मी वाक्य लिहिले हे कोणासाठी आहे? लिहायचं कसं? मी तुम्हाला बऱ्याच वेळेस माझ्या पाठीमागच्या असे भरपूर व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे कर्ता कर्म क्रियापद हे मराठी भाषेमध्ये असतं. पण जेव्हा या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य येतं मग तेव्हा लिहायचं सर कसं? वाचायचं कसं? मग त्यासाठी आपलं काय नाही या ठिकाणी बघा इथं आता हे कोणासाठी म्हणजे कोणासाठी म्हणण्यानंतर हु बरोबर आहे. हु इज दिस फॉर? हु इज दिस फॉर आणि शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. फॉर म्हणजे करिता किंवा साठी कोणासाठी म्हणजे हे कोणासाठी आहे हे असं आपण या ठिकाणी त्याचं ट्रान्सलेट करून लिहायचं आहे आणि हे आपल्याला बोलायचं आहे. तू विचार बरं, हु इज दिस फॉर? आता एखाद्या वडिलांना समजा आपल्याला आणलं एखादी वस्तू आणली घरी, नवीन वस्तू आणि विचारलं आता समजा एखादे शूज आणलेत. माझ्या पप्पांनी समजा माझ्या घरी शूज आणलेत. मग मी विचारणार हु इज दिस फॉर? हे कोणासाठी आहेत? म्हणजे हु इज दिस फॉर शूज म्हणजे हे शूज कोणासाठी असा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारता आला पाहिजे. आता दुसरं वाक्य बघूया मित्रांनो आपण. आणि हे करत असताना बोलत असताना आपल्याला नेहमी प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस नेक्स्ट मॅन परफेक्ट. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही. दुसरं वाक्य घ्या, मी पोटभर जेवलो आहे. मी पोटभर जेवलो आहे. आई म्हणते बाळा तू जेवला का? मग आपण म्हणतो मी पोटभर जेवलो आहे. मग आता हे लिहायचं कसं सर? मी पोटभर जेवलो आहे. आता हे इंग्रजीमध्ये लिहायचं कसं? मी पोटभर जेवला. इथं काय प्रश्न किती नाही काय नाही. मग लिहिणार कसं बघायचं? खाली असं रेस मारा आणि उत्तर लिहिताना लिहा I have eaten. I have eaten. ईट म्हणजे खाणे. इटन, ईट, एट, इटन हे आपल्याला या ठिकाणी त्याची ईटची 3 रूप माहित असले पाहिजेत. मग काय लिहिणार? आय हॅव इटन. नंतर माय फील हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मी पोटभर जेवलो आहे. आता पुढचं वाक्य सांग मला एक. म्हणजे आपण दररोज डेली युजेस म्हणजे दररोज आपण जे वापरतो वाक्य ते वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे आणि त्यात प्रॅक्टिस करायची आहे. तू तिसरं वाक्य सांग, मी अजून जेवलेलो नाही. आता पहा, मी अजून जेवलेलो नाही. मग कसं बोलणार? मी अजून जेवलेलो नाही. आता मग मी साठी काय घेणार? राईट. मी साठी काय? व्हेरी गुड. मग जेवण ईट, एट, इट काय लिहिणार? आणि अजून साठी काय? आता मग लक्ष द्या इकडे. मी साठी आपण आय घेणार. बरोबर आहे. आता जेवणासाठी आय हॅवंट इटन इट. हॅवंट. आता पहा हॅव म्हणजे काय असणे? एच ए व्ही हॅव. आणि नाही हॅव नॉट होईल पण हॅवंट लिहा. आय हॅवंट आणि इटन EATEN. आय हॅवंट इटन येट. म्हणजे असं आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आय हॅवंट इटन म्हणजे मी जेवलेलो नाही. पुढचं वाक्य सांग मला. फोन नंबर. पुढचं वाक्य आहे पुढचं सांगा, ते निघून गेले का? ते निघून गेले का? ते निघून गेले का? विचारला आपण प्रश्न. लिहायचं कसं? तेच आपल्याला इंग्रजीमध्ये लिहित असताना त्यासाठी काय येईल?
मला सांग त्यासाठी काय दे, बरोबर आहे, व्हेरी गुड. नंतर काय डीड दे लिव्ह, डीड दे लिव्ह, डीड दे लिव्ह, डीड दे लिव्ह म्हणजे ते गेले का. आता पुढचं वाक्य सांग मला. 5 नंबरचं कोण सांगतंय, गोविंद सर. काय सांगलं वाक्य आहे, मी ते केले नाही, मी ते केले नाही. मग याला कसं लिहिणार सर, मी ते केले नाही. आपण तर म्हणतो सर मी ते केलं, मग लिहू डू नॉट, डिड नॉट, फाय, म्हणजे कसं लिहिणार ते. मग मी सांगतो बघा इथं. आता मी साठी तर आपल्याला बोलायचं आय लिहायचंय, बरोबर आहे. मग करण्याच्या क्रियेला का म्हणतात, डू म्हणजे करणे, पण डिड नॉट केले, इथं पहा आय डिडंट डू इट. पहा आता डिड नॉट पण इथं DIDNT लिहा, डिडंट म्हणजे डिड नॉट, आय डिडंट डू इट. प्रश्न चिन्ह नाही, इथे प्रश्न चिन्ह नव्हतं बघा. मी ते केले नाही, आय डिडंट डू इट. बघा मित्रांनो, आपण हे वाक्य दररोजच्या आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणायचे आहेत, बोलायचे आहेत, आणि बोलल्यानंतर आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.